तेव्हा शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं घेऊन जी सुकाणू समिती उच्चाधिकार मंत्री गटाच्या सोबत बैठकीला गेली होती, ज्या बैठकीतून हा निर्णय आला, त्या सुकाणू समितीच्या सदस्यांचे आमचे प्रतिनिधी वैभव परब बोलतात. आपण थेट जाऊया. या ठिकाणी राज्यातील सर्व शेतकरी एकजूट झाले आणि त्याच्यामुळेच ही कर्जमाफी मिळालेली आहे. सर्व शेतकरी एकजुटीचा हा विजय झालेला आहे. आणि अशी तर आपल्या सोबत आता सर्व शेतकरी संघटनेचे नेते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया. बच्चू कडू साहेब आहेत. बच्चू कडूजी, समाधान झालेलं आहे का? खऱ्या अर्थाने हा शेतकऱ्यांचा विजय मानताय का? बिलकुल शेतकऱ्यांचा हा विजय आहे आणि निश्चितच समाधान आहे. अतिशय चांगला निर्णय या सरकारनं घेतला, त्याचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. चंद्रकांत दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, निकष लावले जातील, काय निकष असतील या संदर्भात तुमची चर्चा? नाही, निकष जर जास्तच कठीण लावले तर आंदोलन पुन्हा तय आहे. काय नेमकं कशा पद्धतीचे हे निकष असतील त्याच्याबद्दल काय चर्चा? निकष अजून आम्ही पाहिलाय का? काही टॅक्स, इन्कम टॅक्स पे करणारे शेतकरी असाल त्याला बाहेर काढावं आणि खऱ्या गरीब शेतकऱ्यापर्यंत ते जावं. 26 जुलैची जी तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेबद्दल काय आहे? आता तुमच्या मागण्या आहेत त्या तुर्तास तरी मागण्या? कसं आंदोलन थांबलेलं नाही आहे. आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे 26 पर्यंत पूर्ण झालं नाही तर पुन्हा आंदोलनाची तयारी आमची आहे. आजच्या बैठकीमध्ये एक आम्हाला कळालं की तुमची खडाजंगी झाली होती मंत्री गटाच्या काही मंत्र्यांबरोबर. कशावरनं झालेली आणि काय त्यांची मागणी होती आणि तुमची काय मागणी होती? खडाजंगीचा विषय नाही, त्या गुन्हे दाखलच्या बाबतीत झालं होतं, त्यांनी ते कबूल केलं. काय कशा पद्धतीचे आता गुन्हे मागे? आता जे गुन्हे दाखल झाले ते आता रद्द होणार. फक्त जे काही डकेतीचे गुन्हे आहेत त्याबाबत चर्चा होऊन ते सुद्धा मागे घेतले जाईल. तुम्ही तर एक सर्वात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फोडणार म्हणून तुम्ही सांगितलं होतं. आता तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता काय? आता मुख्यमंत्र्यांच्या नावानं गावागावात सुतळी बामन फटाके फोडू. रघुनाथ दादा आपल्यासोबत आहेत. दादा, काय प्रतिक्रिया आहे तुमची? दिवाळी साजरी करण्यासारखी परिस्थिती आहे. मागण्या होत्या त्या 100% आज मान्य झालेल्या आहेत आणि कर्जमुक्त शेतकरी झाला, पुन्हा कर्ज होणार नाही याच्यासाठी दिल्लीपर्यंत जायची मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवलेली आहे. स्वामीनाथन समितीच्या या संबंध मागण्यासाठी आम्हाला दिल्लीला घेऊन जायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. पंतप्रधानांच्या पर्यंत हा विषय त्यांनी न्यायचं ठरवलं. पण तुम्हाला हे सर्व जेव्हा त्यांनी मागण्या सांगितल्या की आम्ही मान्य केल्या, पण त्यातल्यामध्ये काही त्रुटी आहेत. जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी जे कर्ज फेडलं असेल त्यांच्यासाठी काय तरतूद आहे, असे काही प्रश्न तुम्ही केले का तुमच्याकडून? याच्यामध्ये आम्ही तेही सगळं मांडलेलं की कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांचं काय, तर त्यांच्यासाठी एक चांगला पॅकेज आम्ही देऊ. शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेला त्यांना असं आपण काही चूक केली असं वाटणार नाही, अशी त्यांना मदत केली जाईल. तुर्तास सरकारकडे कुठलीच आकडेवारी नाहीये किंवा कुठल्याच उपाययोजना केल्या नाही. शेतकरी संघटनांना कुठेतरी शांत करण्याचं काम आहे ते सरकारकडून केलंय. नाही, असं म्हणता येणार नाही की आज सरसकट कर्जमाफी करायची आहे, त्याची आकडेवारीची गरज नाही. सरकार हे धोरणात्मक बोलत असतं आणि सरकारने धोरण म्हणून आता अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून उद्यापासून नवीन कर्ज सुरू केलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. आज आकडे नसले तरी त्याचं काही आकड्यांचं कारण नाही. आकडे बँका बघतील. धोरण सरकारने घ्यायचं आहे. तर 30,000 कोटी आहे का 35,000 कोटी आहे, सरकारला ते आकडे मोठे नाही आहेत. त्यामुळे आकडेवारीशिवाय धोरण कसं ठरवणार? नाही, धोरण ठरतं आधी आणि त्याच्यानंतर मग जे काही आकडे निघतील त्या आकड्याला मान्यता आहे. असं तर नाही ना झालं की शेतकरी संघटनांना शांत करण्याचा? नाही, असा त्याचा अर्थ कृपा करून कोणी काढू नये. आणि एवढं काही लेचे पेचे नाही आम्ही की आजच अशा पद्धतीचा शेतकरी संघटनांना शांत करण्यासाठी केलं. हे होणार नाहीये. 26 तारखेला त्याचा मग पुन्हा त्याचे प्रतिकार. तुम्ही समाधानी आहात? अत्यंत समाधानी आहे. याच्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय झालेला आहे. तर आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत. हा राज्यातील शेतकऱ्यांनी जी एकजूट दाखवली आणि जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही, हा निर्धार या राज्यातील शेतकऱ्यांनी केला. म्हणून सरकारला आमच्या समोर गुडघे टेकावे लागले आणि आज मंत्री समितीच्या या गटानं या राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफीची मागणी आमची मान्य केलेली आहे. त्याचप्रमाणे दुधाचा दर हा 20 तारखेपासून 70% एकूण उत्पादन खर्चाच्या तो सुद्धा देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या केंद्र सरकारकडून मान्य करण्यासाठी सुद्धा एक शिष्टमंडळ दिल्लीला जाण्याचं मान्य केलेलं आहे. हा आमचा या ठिकाणी विजय आहे आणि या राज्यातील शेतकऱ्यांनी जी अशीच एकजूट दाखवली, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच एक राहावं आणि या सरकारकडून आपल्याला
मागण्या आपल्याला मान्य करून घ्याव्यात एवढं या ठिकाणी सांगतो. 26 जुलै पर्यंतची अंतिम तारीख दिलेली आहे. शेतकरी संघटना जर समजा ते निकष सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत, त्यातली कुठली आकडेवारी सरकारकडे नाहीये, समजा 26 तारखेपर्यंत हे झालं नाही तर पुढची योजना काय असणार? आतापर्यंत सुकाणू समितीने जी चर्चा सरकारबरोबर केली आहे ती अतिशय आनंदाची आणि चांगली झाली आहे. परंतु सरकारने त्याच्यामध्ये काही जर निकष थोडे अवघड टाकले आणि ते शेतकऱ्यांपर्यंत ते कर्ज माफी करताना काही अडचणी निर्माण झाल्या तर 26 जुलै नंतर आम्ही जे आंदोलन करतो ते अतिशय उग्र असेल आणि त्या आंदोलनाला जी काही दिशा मिळेल याला सरकार जबाबदार असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. यापुढचं आंदोलन हे सरकारमुळे होणार आहे. सरकारने ठरवतात कर्जमाफी जी आहे सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोग किंवा इतर जे विषय आहेत ते मान्यता तत्वता मान्यता सरकारने आता दिलेली आहे मीटिंगमध्ये. परंतु जर उद्या हे विषय मान्य करू नये सरकारने 26 जुलैनंतर ते केले नाहीत तर 26 जुलैनंतर जे आंदोलन होईल याला सर्व सरकार जबाबदार राहील. नक्कीच. काही महिला पदाधिकारी सोबत आहेत आपल्या सुकाणू समितीच्या. काय तुमची काय प्रतिक्रिया आहे महिला प्रतिनिधित्व करत? मी महिला प्रतिनिधी म्हणून आपल्यास एक सांगू इच्छिते की जरी आम्ही असं म्हटले की सुकाणू समितीचा विजय हा सुकाणू समितीचा नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या देशातल्या शेतकरी बंधू भगिनीपासून सगळ्या जनतेचा हा विजय, हा लोकशाहीचं एक प्रतीक मी समजते. आणि या विजयानंतर एकच सांगते की जर खरा सनदशीर मार्ग असला तर प्रत्येकाला विजय आहे. पण तरी मी संपाबद्दल अजून एक सांगू इच्छिते की शेतकरी बंधू भगिनींना संप हा कधी संपत नसतो, फक्त आपण एक पॉज घेतलाय. कारण सरसकट कर्जमाफी हे आपलं पुढचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी 26 जुलै हा लास्ट अल्टिमेट दिलेला आहे. आपण त्याची वाट पाहूया. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. आपण पाहिलं की सर्व प्रतिनिधींमध्ये सर्व जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व सुकाणू समितीचे पदाधिकारी आहेत ते आज मंत्री गटाच्या बैठकीसाठी उपस्थित होते आणि आजच्या निर्णयानंतर सध्या तरी तुर्तास तरी ते आनंदित असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले असल्याची प्रतिक्रिया आहे ते सुकाणू समितीच्या सदस्यांकडून देण्यात येते आहे. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.